आष्टीमध्ये कोण वाळूचे धंदे करते? आष्टीमध्ये जमिनीचे जे हे कुटाने केले ते कुणाचे आहेत? आष्टीमध्ये देवस्थानच्या जमिनी कोणी लाटल्यात? हे आष्टीमध्ये पवनचक्क्या जे चालू होत्या त्या कुणामुळे बंद पडल्या? कंपन्या का निघून गेल्या इथून? बाळासाहेब आजबेंनी आष्टीचा विषय काढून थेट नाव न घेता सुरेश धस यांच्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला. सुरेश धस हे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना टार्गेट करताना दिसत आहे. राजीनामाही मागितला जातोय. त्यावरच आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे हे धनंजय मुंडेंच्या मदतीला धावून आलेत. ते काय म्हणालेत ऐका. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा जो विषय वारंवार घेतला जातोय तो त्याच्यामध्ये नेमकं त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी एक राजकारण आहे हेच माझ्या लक्षात येत नाही. कारण त्यांचा राजीनामा घेऊन याच्यामध्ये काय बदल होणार आहे? हे त्यांचा राजीनामा मागणं म्हणजे निव्वळ याच्यामध्ये राजकारण आहे असं माझं मत आहे. नाही आता काय आहे बरं, याच्यामध्ये आपण म्हणजे ही परिस्थिती हे आपण थोडी जास्त सांगायला लागलो. बीडचा बिहार झालाय वगैरे अशी नाही परिस्थिती, पण ही घटना घडायला नको होती. ही दुर्दैवी घटना आहे आणि अशी कुठंच नाही, जिल्ह्यात कुठंच नाही घडायला पाहिजे. परळीच्या बाबतीत तिथलं अवैध धंद्याच्या बाबतीत आता चर्चा केली जाते. मग आता तिथं वाळूचं रॅकेटबद्दल काहीतरी चर्चा केली, जमिनीच्या याच्याबद्दल काही चर्चा केली. मग ते आष्टीमध्ये नाही का? आष्टीमध्ये कोण वाळूचे धंदे करते? आष्टीमध्ये जमिनीचे जे हे कुटाने केले ते कुणाचे आहेत? आष्टीमध्ये देवस्थानच्या जमिनी कुणी लाटल्यात? आष्टीमध्ये बऱ्याचशा गोरगरिबांच्या जमिनीवर अतिक्रमण कुणी केलंय हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. कारण सगळ्या जिल्ह्याला एक न्याय पाहिजे आणि जिथे जिथं असे प्रकरण कुठं घडत असते त्या सगळ्यांना सगळ्यांवर त्याच्यामध्ये ऍक्शन झाली पाहिजे. तर एक लक्षात घ्या, हे आष्टीमध्ये पवनचक्क्या जे चालू होत्या त्या कुणामुळे बंद पडल्या? कंपन्या का निघून गेल्या इथून? मशिनरी सुद्धा दौलतगावच्या त्या एरियामध्ये आत्ताही त्यांची मशिनरी तिथं पडलेली आहे. बरीचशी जमीन कंपनीने खरेदी केलेली असताना सुद्धा कंपनीने तिथं ते उभं राहायचं बंद केलं. हे कुणाच्या त्रासामुळे झालं हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. बाळासाहेब आजबेंनी आष्टीतील प्रकरणांची उदाहरणं देत मुंडेंची पाठराखण केली आणि धसांकडे बोट दाखवले. आष्टीमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचे धस विरुद्ध राष्ट्रवादीचे आजबे अशी थेट मैत्रीपूर्ण लढत झाली होती. त्यात सुरेश धस यांनी बाजी मारली. मात्र निवडून आल्यानंतर धस यांनी पंकजा मुंडेंसोबतच बाळासाहेब आजबे यांच्यावरही निशाणा साधला होता. त्यानंतर आता पुन्हा धस विरुद्ध आजबे असा सामना होताना दिसतोय. आता हे भविष्यात आमनेसामने येतात का? या प्रकरणात दोघांमध्ये आणखीन काही वादावादी होते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच या प्रकरणाविषयी आणि बाळासाहेब आजबे यांनी मुंडेंची केलेली पाठराखण याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा.